ठीक आहे. 1930ला झालेला आहे चितगाव कट. राईट. आहे कोण याच्यामध्ये करणारे एक प्रमुख व्यक्ती, त्यांचं नाव आहे सूर्य सेन. ठीक आहे, सूर्य सेन. ओके. आणि यांना लोक काय म्हणायचे तर मास्टर दा. मास्टर दा, बरोबर आहे, मास्टर दा. आता यांनी काय केलेलं आहे, यांचं वर्क काय आहे तर सरळ यांनी हा चितगावचा जो आर्मरी माहिती आहे तुम्हाला काय असते, जिथं शस्त्र साठा ठेवला जाते, समजलं, आर्मरी आहे. तर इथं डायरेक्ट त्यांनी अटॅक केला, तो लुटला, बरोबर आहे. पण त्यांची जेवढी अपेक्षा होती तेवढं काही भेटलं नाही त्यांना, बरोबर. आणि त्यानंतर त्यांची एक स्वतःची सेना बनवली, बरोबर. एक रिपब्लिकन आर्मी म्हणून एक सेना बनवली, बरोबर आहे. आणि आता सगळं तर वगैरे लुटलंच आहे त्यांना, सामान वगैरे, पण तेवढी अपेक्षा होती तेवढं भेटलं नाही. त्याच्यानंतर ज्या चितगावच्या आजूबाजूला ज्या हिल्स होते तिथं राहिले वर जाऊन टेकड्यावर. ठीक आहे. वाट पाहत इंग्रजांची कधी येणार, कधी फायरिंग करू, कधी युद्ध करू, बरोबर. पण त्याच्या आधी त्यांनी काय केलेलं आहे, चितगावला स्वतंत्र घोषित केलं. काही दिवसासाठी काही असो ना पण केलं, राईट. काय केलं त्यांनी, चितगावकडे येणारी जे ट्रेन आहे त्याची पटरी उखडून फेकून दिली, टेलिग्राफ लाईन, टेलिफोन्स लाईन सगळं उद्ध्वस्त, बरोबर आहे. त्याच्यानंतर आर्मरी त्यांनी लुटलेला आहे, बनवलेला आहे. तर हे सगळं याच्यामध्ये आहे. तो इतिहासामध्ये फेमस आहे चितगाव आर्मरी रेड किंवा चितगाव कट म्हणतो याला. कोणी केलेला आहे तर सूर्या सेनने केलेला आहे, बनवलेला आहे. बस एवढाच क्वेश्चन एकेकाळी आलेला होता. आय थिंक सीडीएस मध्ये हा क्वेश्चन आला होता की चितगाव कट मध्ये कोण सामील आहे, कोण आहे, सूर्य सेन. त्यांना काय म्हणायचे, मास्टर दा, बरोबर आहे. आता बघू यांच्याबद्दल काय काय माहिती आहे. तर स्टार्टिंगला जर सूर्य सेन जर म्हटले तर जसं मास्टर दा आहे ना, ठीक आहे, हे जे ऍक्टिव्हिटी आहे ती क्रांतिकारी आहे, डायरेक्ट त्याने आर्मरी लुटलेला आहे ना. पण त्याच्या आधी जर बघितलं तर सूर्यसेन मास्टरदा म्हणजे मॅथ्स शिकवायचे मुलांना, समजलंय ना. एकेकाळी ते गांधीजींच्या आंदोलनामध्ये सामील होते, बरोबर आहे. पण विचार क्रांतिकारी आहेत. बंगालमधली एक अनुशीलन समिती होती, त्या अनुशीलन समितीचे सदस्य सुद्धा ते राहिलेले होते, समजलंय ना. त्याच्यानंतर गांधीजी सोबत आंदोलनामध्ये सुद्धा होते, पण मनामध्ये चालू असताना जसं सुभाषचंद्र बोस सुद्धा होते ना काँग्रेसमध्ये, प्रेसिडेंट सुद्धा बनलेले होते काँग्रेसच्या सेशनचे. पण शेवटी काय केली, स्वतःची आर्मी उभी केली त्यांनी, राईट. आणि काय होता संकल्प की भारतावर अटॅक करणार, आहे क्रांतिकारी विचार. सेम विचार यांचे होते. माहित होतं की नाही यार, आपल्या एवढ्याशा प्रयत्नाने भारत स्वतंत्र काही होणार नाही आहे, समजलं ना. पण युवा वर्ग आहे, कृष्णा वगैरे सारखा, शंतनू सारखा, त्यांच्या मनामध्ये देशप्रेम काय असते, राष्ट्रभक्ती काय असते, आणि याच्यासाठी काय करावं लागते बा, समजलं ना. तर हे तरी काहीतरी उत्पन्न होईल आणि ते काहीतरी करतील समोर जाऊन. नाहीतर भगतसिंगला माहित नव्हतं की यार मी फासावर चाललो आहे वयाच्या 23व्या वर्षी, खरंच याच्यामुळे भारत स्वतंत्र होणार आहे का, नाही ना. पण ते जे विचार जो असतो ना की नाही स्वतंत्रता येणार आहे, समजलं ना, तो विचार जे यंगस्टर लोक आहेत त्यांच्या मनामध्ये तो त्यांनी आणून दिलेला होता, म्हणजे तेही एक क्रांतीच म्हणू आपण. ओके. हे आता झालं ना रे, किती सारे असे होते. आताचं जे आंदोलन झालेलं आहे जंतर मंतरवरलं, खूप युवा वर्ग नीट रिलेटेड झालाय ना ते सुसाईड वगैरे केला आहे, पेपर फुटला, जे काही वॉटेवर जे काही होत होतं, समजलंय ना. पण असं काही नव्हतं की एक प्लॅटफॉर्म नव्हता, कोणी लीडर नव्हता की ते सगळ्यांना घेऊन एकत्रित येईल, बरोबर आहे ना. पण ते झालं ना. ते आले, कॉक्रोच जनता पार्टी बनली आणि त्यांनी डायरेक्टली नीट विरुद्ध आंदोलन केलेलं आहे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलेला आहे त्यांनी, जो द्यायलाच तयार नव्हता. तर शेवटी केलं ना त्यांनी. तर हा तो विचार असते, तर तसाच विचार मास्टरदा यांचा होता. मॅथ्स शिकवत होते. त्याच्यानंतर त्यांच्या अंडरमध्ये जे स्टुडंट होते, बरोबर आहे, ते स्टुडंटच त्यांचे सैनिक बनले समोर जाऊन. जे हट्टेकट्टे असतील, थोडेसे फिजिकली चांगले आहेत, मेंटली चांगले आहेत, SSB इंटरव्ह्यू त्यांचे घ्यायचे, त्यांना सिलेक्ट करायचे आणि त्यांना वेगळी ट्रेनिंग द्यायची, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर एक कल्पना दत्त आहेत त्यांचे स्टुडंट, प्रीतिलता वड्डेदार नाव ऐकलं असेल, एक गोपाल होते. तर तसे कमसे कम 8-10 स्टुडंट त्यांचे असे मेन होते, काही जास्त वय नव्हतं, म्हणलं आहे. तर त्यांनी तो प्रयत्न केला होता की डायरेक्ट आर्मरी इंग्रजांची लुटायची,
बरोबर आहे. स्टार्टिंगला जसं आता 1930ला गेलाय तर नॉन कॉपरेशन मुवमेंट मध्ये होतेच. बरोबर आहे. एकदा जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले होते. काँग्रेस कमिटीचे सदस्य सुद्धा होते, है ना. पण विचार क्रांतिकारी आहे, राईट. आणि शेवटी त्यांनी क्रांतिकारी काम केलेलंच आहे. डायरेक्ट त्यांनी आरमारी लुटला. त्याच्यानंतर ऑफकोर्स तो होणारच. ब्रिटिश फोर्स कुठून ना कुठून येईल, काही वेळाकरती काही होणार, पण त्यांनी चितगावला स्वतंत्र घोषित केलं, नाही. शेवटी आर्मी पोहोचली. आता हे जे हिल्स एरियामध्ये हे वर होते लपलेले, बरोबर आहे. आता आपण बघितलं असेल की जो टेकड्यावर असतो त्याला खालच्याला मारणं थोडस सोपं होते ना. तर त्याच्यामुळे दोघांमध्येच झाला गोळीबार, पण इंग्रजांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, राईट. काही लोक यांचे सुद्धा शहीद झाले तिथं, आणि काही तिथून पळाले. जसे सूर्यसेन सुद्धा तिथून निघून गेले, कारण की काय जिवंत राहिले पाहिजेत ना. जसे छत्रपती शिवाजी महाराज निघून जायचे, म्हणायचे ना मावळे, नाही तुम्ही जा, तुम्ही वाचले पाहिजे, म्हणलं ना. तर तशाच प्रकारे यांना सुद्धा जा म्हटलं, तिथून हे निघाले. जसं 1930ला झालं ना, तर 3 वर्ष ते, म्हणजे 1-2 वर्ष जवळपास जर म्हटलं तर अंडरग्राऊंड होते. तुम्हाला ते माहिती आहे ना, काय म्हणतो त्याला आपण, गोरिला पद्धती. डायरेक्ट लपून वॉर करायचा जंगलामध्ये, तात्या टोपे करत होते तसे, ठीक आहे. म्हणजे आमने सामने की लढाई नाही, तुम्ही शोधा आम्हाला, ठीक आहे, आणि मग आम्ही तुम्हाला मारू लपून, तर त्याला गोरिला पद्धती म्हणतात. तर त्या पद्धतीनं सुद्धा काय केलेलं आहे, सूर्यसेननी काही वेळ लढा चालू ठेवला, समजला. पण आपल्यात गद्दार असतात ना, त्यांच्यात सुद्धा गद्दार होते, ठीक आहे. आणि त्या गद्दारीमुळे काय झालेलं आहे की एकाने ऍड्रेस सांगितला की सूर्यसेन इथे इथे लपलेला आहे, बरोबर आहे. आणि मग सूर्यसेनला पकडलेल्यावर जेलमध्ये त्यांना खूप मोठ्या यातना दिल्या. त्यांना फाशी झाली 1934ला, राईट. पण पकडल्यावर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात, जसे छत्रपती संभाजी महाराजांना माहिती आहे ना कशा प्रकारे यातना दिलेल्या होत्या, तशा समजू आपण. एक्झॅक्टली नाही आहे एवढं की तशाच दिलेल्या आहे, डोळे फोडले वगैरे, पण खूप मोठ्या यातना त्यांना दिल्या आहेत असं आहे. आणि शेवटी त्यांना 1934ला फाशी दिली, राईट. तर अशा प्रकारचा हा सगळा चितगाव आर्मरी रेड आहे. चितगाव कुठे आहे, सगळं शिकलो. चितगाव कुठे आहे, चितगाव आहे बंगालमध्ये. समजलं ना. हा, चितगाव चटगाव जे काही म्हणतो आपण त्याला, बंगालमध्ये आहे. आणि यांनी हे काम जे करून दाखवलेलं आहे ते बंगालमध्येच करून दाखवलेलं आहे, बरोबर आहे ना. बस एवढंच आहे, बाकी काही जास्त डीप मध्ये तुम्हाला जायचं नाहीये. सुरेसेन नाव लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्यासाठी तरी एवढं काफी आहे. त्यांना फाशी झाली हे लक्षात ठेवा. त्यांची रिपब्लिकन आर्मी चितगाव ब्रांच ते लक्षात ठेवा. काय केलं होतं त्यांनी ते लक्षात ठेवा. आर्मरीवर हल्ला केला होता, कॅप्चर केली, आणि त्यानंतर टेलिग्राफ लाईन, टेलिफोन लाईन, ट्रेन, किनारे त्यांनी सगळे उकडून फेकून दिले, ठीक आहे. पण तरी फौज पोहोचली आणि चितगावला काही वेळापुरतं तरी त्यांनी स्वतंत्र घोषित केलेलं होतं, मला आहे ना. बस बाकी तर जास्त पर्सनल नाही तुम्हाला, एवढा. हा क्वेश्चन आलाय पण महत्वाचा आहे सूर्यसेनचा, लिहून घ्या. चितगाव आर्मरी कट सूर्यसेन. का झालं, छोटासाच होतं, छोटे